कोकणातील जुगुळ खिद्रापूरला जोडणारा उड्डाणपुलाचे काम शासनाकडून गेले कित्येक दिवस बंद स्थितीत आहे. त्यामुळे स्थानिकांना प्रवास करताना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा पूल झाल्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या, पर्यटकांच्या तसेच महापुरात होणाऱ्या नुकसानीच्या समस्या सुटणार आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसापासून या पुलाचे काम बंद असल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. या पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अजून देखील अर्धवट असल्याने स्थानिक शेतकऱ्याला मोबदला न मिळाल्यामुळे सदर पुलाचे बांधकाम करण्यास अडथळे येत असल्याचे अभियंत्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी नागरिकांच्या दृष्टिकोनातून हा पूल लवकरात लवकर पूर्ण करून येथील नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा, अन्यथा या पुलाखाली बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा खिद्रापूरचे नागरिक, शेतकरी तसेच छत्रपती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. नमस्कार. सध्या आपण उभे आहोत जुगुळ आणि खिद्रापूर या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या आंतरराज्यीय पुलाच्या जवळ उभे आहोत आणि गेल्या काही दिवसांपासून एका शेतकऱ्याच्या अडचणीमुळे त्या ब्रिजचं काम आता थांबलेलं आहे. त्या बाजूला आपण पाहू शकतो की एका बाजूची भिंत तयार झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपण या बाजूची भिंत आहे ती उभी करण्यास त्या शेतकऱ्याची अडचण आहे. ह्या शेतकऱ्याचं भूसंपादन अजून झालेलं नसल्यामुळे त्या ब्रिजचं काम थांबलेलं आहे आणि हा ब्रिज पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून पुरामध्ये सुद्धा या ब्रिजचं अतिशय हे होणार आहे, उपयोग होणार आहे. त्यामुळं येथील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात या पुलाचा उपयोग होणार असल्यामुळे लवकरात लवकर शासनानं हे ब्रिज चालू करावं अशी निवेदन आम्ही छत्रपती ग्रुप आणि खिद्रापूरच्या नागरिकांच्याकडे दिलेलं आहोत. आणि नाहीतर येत्या 5 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात पुलाखाली बसून आंदोलन करण्यात येईल. मी सदाशिव शिवाजी माने खिद्रापूरच्या गावचा रहिवासी असून मी गेली 30 वर्षे जुगुळ येथे व्यवसाय करीत आहे. हा व्यवसाय माझ्या वडिलांनी 1975ला जुगुळ येथे सुरू केला. त्या व्यवसायासाठी जाण्या येण्यासाठी आम्ही आता 10 किलोमीटरचं आम्हाला रनिंग करावं लागतं आहे आणि पावसाळ्यामध्ये 30 किलोमीटरचं रनिंग करावं लागतं आहे. तर माझ्या कार्यक्षेत्रात लवकरात लवकर जाण्यासाठी अत्यंत गरजेचा असा हा पूल आहे. तरी शासनाने लवकरात लवकर या पुलाच्या गरज ओळखून, शेतकऱ्यांची गरज ओळखून, रोजच्या प्रवाशांची गरज ओळखून, येणाऱ्या पर्यटकांच्याकडे गरज ओळखून लवकरात लवकर पूर्ण करावा आणि त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी मी शासनाला विनंती करतो. मी रावसाहेब बिष्टनवर जुगुळ गावचे रहिवासी. या पूलला मंजुरी 2017मध्ये प्रकाशाने हुकेरे खासदार असताना मंजूर केले आणि या पुलाचे काम 2020मध्ये चालू झालं. तेव्हापासून आत्तापर्यंत 90% काम झालेलं आहे. फक्त खिद्रापूर साईडला अप्रोच रोडसाठी ते काय जमीन लागते त्या जमीनमध्ये 3 शेतकऱ्यांनी जमीन दिलं आहे. 1 शेतकऱ्यांसाठी जमीन नाही दिले म्हणून काम बंद पडलं आहे. मागच्या 2 वर्ष झालं काम बंद पडलं आहे. या ऐतिहासिक कोपेश्वर देवस्थानाला कर्नाटक भक्तगण येणार आहे, त्यांना सोयीस्कर होते पूल कंप्लीट झालं तर. ते कोण शेतकरी रान देत नाही, त्यांना कन्व्हिन्स करून सरकारने हे पूल बांधण्यासाठी बाकीचं अप्रोच रोडचं काम करण्यासाठी मंजूर करून द्यावी. आणि या पुलाच्या अप्रोच रोडमध्ये 3 कमान आहेत. खिद्रापूर साईड 3 कमान, जुगुळ साईड 3 कमान असे कमान आहेत. लवकरात लवकर हे करून महापुरात खिद्रापूर, राजापूरवाडी, राजापूरला लोकांना इकडे शिरगुप्पीला जायला जवळ होतं या पुलामुळे. हे जवळ काम सरकारने काळजी घेऊन कंप्लीट करून द्यावी. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.